हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मल्लिका ही प्रतीकच्या आईचे कान भरत असते. ती सांगत असते, अहो वृद्धाश्रमाची आमची करोडोची जमीन आहे, पण या स्वानंदीने वृद्धाश्रमाचं नाव करून हडप केलं. अहो खूप डेंजर लोक आहे हो, ती पण खूप डेंजर आहे. अहो तुम्हाला पण त्यांनी कसं फसवलं बघा ना, घाईघाईत लग्न करून घेतलं, म्हणजे तुम्हाला चौकशी करायची वेळच येऊ दिली नाही. माझे हात काय हो, सगळं समरच्या हातात आहे ना, माझे हात दगडाखाली आहेत. त्याच्यामुळे काय, मला कोण भाव देतं, म्हणून माझ्या मुलीचं लग्न लावून देते मी. पण काय करणार ना, सगळं समरच बघतो, मला काही किंमतच नाही. म्हणून मल्लिका ही रडायचं नाटक करते. इकडे गुरुजी विधी चालू करत असतात. निकिता समरला विचारत असते की काय झालं आहे, तेव्हा समरही बोलतो की काही नाही, ठीक आहे, ओके सगळं. असं स्वानंदीचं लक्ष कुठेच लागत नसतं, तिचं लक्ष सगळं समरकडे असतो. इकडे प्रतीकची आई म्हणते, अशा लोकांना ना धडा शिकवलाच पाहिजे आणि अशा लोकांना अद्दल घडवून सगळं ताळ्यावरच आणलं पाहिजे. इकडे प्रतीकची आई बाहेर जायला निघते. मल्लिका तिला मुद्दामच अडवत असते, अहो थांबा, समर म्हणाला आहे ना. तेव्हा प्रतीकची आई बोलते की ते म्हणायला काय होतं हो, नाही नाही, उद्या साखरपुडा झाला आणि मग मोडलं तर आमच्या मुलाला डाग लागेल ना, मग काय हालत होईल त्याची. तेव्हा प्रतीकची आई जबरदस्ती तिथून निघून जाते. मल्लिका खूप खुश होते. प्रतीकची आई बाहेर येते. गुरुजी बोलतात की चला आता अंगठी घालण्याची विधीला सुरुवात करूया. इकडे मल्लिका अंशूजवळ येते. तेव्हा अंशू बोलतो की मॉम, तुझी योग्य वेळ केव्हा येणार आहे. तेव्हा मल्लिका त्याला खुणवते आणि बोलते आत्ता. तेव्हा प्रतीकची आई येते. इकडे प्रतीक अंगठी घेऊन तयारच असतो. तो स्वानंदीचा हात पकडून तिला अंगठी घालणार, तेवढ्यात प्रतीकची आई बोलते की थांबा, हा साखरपुडा होऊ शकत नाही. प्रतीकच्या हातातून अंगठी खाली पडते आणि ती अंगठी समरच्या पायाजवळ पडते. समर अंगठी उचलतो. तेव्हा अधीरा बोलते, रो हे असं काय म्हणताय, व्हॉट इज गोइंग ऑन. तेव्हा रोहन बोलतो की मला पण काही कळत नाही आहे. तेव्हा समर बोलतो प्रतीकच्या आई. तेव्हा ती बोलते, राजवाडे साहेब, आता तुम्ही मला थांबवू नका. प्रतीकची आई बोलते, हा साखरपुडा होणार नाही. तेव्हा प्रतीक बोलतो, आई काय करतेस ती. तेव्हा प्रतीकची आई बोलते की तुला सांगितलेलं कळत नाही का, ऐकलं नाहीस तू. तेव्हा प्रतीक बोलतो की हो, पण काय झालं. तेव्हा ती स्टेजवर जाते आणि बोलते की हे एक नंबरचे खोटारडे आहेत हे सरपोतदार. हिला आणि हिच्या आईवडिलांना विचारा की काय खोटं बोलले आहेत ते. तेव्हा ती स्वानंदीचा हात पकडून खाली मंडपात आणते. स्टेजवरून खाली उतरून स्वानंदीकडे बघून बोलते की सांगा काय खोटं बोलले ती. स्वानंदी लगेच तिच्या आईबाबांकडे बघते. तेव्हा प्रतीकचे वडीलही बोलतात, अगं काय बोलतेस तू. तेव्हा प्रतीकची आई बोलते की खोटी जन्मतारीख सांगितली यांनी आपल्याला, हिचं वय 28 नाही 35 आहे. खोटी जन्मपत्रिका, काळ, वेळ सगळं खोटं दाखवलं आपल्याला. तेव्हा प्रतीक बोलतो, स्वानंदी तुझं वय 28 आहे ना. तेव्हा स्वानंदी मंदाकिनीकडे बघते. तेव्हा मंदाकिनी बोलते की अहो तुम्ही काय बोलतायत, अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, आधी आपण साखरपुडा उरकून घेऊ मग बोलूया की. तेव्हा प्रतीकची आई बोलते, काही गरज नाही आहे. काय गं, काय वय आहे तुझं. तेव्हा मंदाकिनी बोलते, अहो असं मुलीला वय विचारत नाही कधी. तेव्हा प्रतीकची आई बोलते, काय गं सांग ना तुझं वय काय. तेव्हा स्वानंदी बोलते, मी 35 वर्षाची आहे, माझा जन्म 90 सालचा आहे. स्वानंदी तिच्या आईकडे बघते. तिची आई तिच्या पुढे हात जोडते आणि बोलते की सॉरी. तेव्हा प्रतीकची आई बोलते स्वानंदीच्या आईला, तुम्ही तर गप्पच बसा, त्या दिवशी वधूवर सूचक मंडळात तुम्ही काय सांगितलं होतं. तेव्हा मंदाकिनी बोलते की अहो असं कसं, 28 तर मी बोललीच नाही. आणि पत्रिका, अहो पत्रिका छापणाऱ्याकडनं काहीतरी घोळ झाला असेल, त्याने बघताना नीट बघितलं नसेल आणि नीट दिली नसेल. तेव्हा प्रतीकची आई बोलते, खोटं बोलू नका तुम्ही, मला चांगलं आठवतं आहे तुम्ही 28च वय सांगितलं होतं आणि त्यानंतर तुम्ही किती वेळा बोललात वयाचा विषय काढू नका आणि आम्हाला फसवलं आणि ही घोड मुलगी आमच्या गळ्यात बांधली. अहो तुम्हाला फसवायचंच होतं ना, मग आम्हाला कशाला फसवलं. एवढ्यांसमोर स्वानंदीला ती बाई बोलत असते. स्वानंदीला खूप वाईट वाटत असतं. समर, निकिता आणि ते सगळे शॉक होतात हे ऐकून. तेव्हा समर बोलतो, मी समजू प्रतीकची आई तुम्हाला. तेव्हा प्रतीकची आई बोलते की नाही समजत तुम्ही. तेव्हा समर बोलतो की अहो वयाचा काय संबंध, 35शी असेल म्हणून काय झालं. प्रतीकची आई बोलते, अहो काय झालं तुम्हाला नाही समजणार, तुम्हाला कसं समजणार ना, तुमचं लग्न कुठे झालं आहे ना. तेव्हा प्रतीकची आई बोलते, लग्न करताना वयाचाच प्रश्न येतो आणि आमची आटच ती होती ना, आणि पुढे जाऊन खूप प्रश्न येतात, डॉक्टरचा प्रश्न येतो, पुढे आम्हाला आमचं वंश वाढवायचं आहे आणि उद्या तुमच्यासारखे आम्ही श्रीमंत नाही आहेत की डॉक्टरांकडे पैसे घालण्यासाठी. तेव्हा गुरुजी बोलतात, समर साहेब मुहूर्त टळतोय. तेव्हा प्रतीकची आई बोलते, टळू द्या मुहूर्त, साखरपुडा होणारच नाही आहे. तेव्हा प्रतीकची आई बोलते, ही मुलगी खाली मुंडी पाताळ धुंडी, माझ्या प्रतीकचं चांगलं स्थळ आलं आणि होकार देऊन दिला. आई वडील खोटं बोलले हे हिला माहीतच असणार ना, पण आता काय ना,
वाटलं असेल साखरपुडा झाला, लग्न झालं, मग नंतर काय सांगता येईल काय ते, असंच वाटलं असणार ना. तेव्हा प्रतीकची आई प्रतीकला विचारते, तुला बोलली होती काही? तेव्हा प्रतीक बोलतो, नाही, काही नाही बोलली. स्वानंदी, म्हणून तू माझ्यासमोर गप्प गप्प असायची का? तेव्हा प्रतीकची आई बोलते, सगळं घरदारच फ्रॉड आहे यांचं. तेव्हा प्रतीक त्याच्या आईला बोलतो, तू काय सांगतेस आई, मलाच या मुलीशी लग्न करायचं नाही आहे. तेव्हा समोर बोलतो, अहो तुम्ही असं का करतात, मागच्या पिढीचे विचार सोडा, पण आपण आत्ताच्या पिढीतले आहोत ना. आणि तुम्ही जसे इतक्या वर्ष थांबलात तसे त्यांनीही लग्नाला महत्त्व दिलं नसेल असं नाही आहे ना. तेव्हा प्रतीक बोलतो, तो तिचा प्रश्न आहे, पण मला तिशीतल्या आतलीच मुलगी पाहिजे. तेव्हा समोर बोलतो, प्रतीक सर, वय हा एकच क्रायटेरिया आहे का? तेव्हा प्रतीक बोलतो, माझ्यासाठी आहे. तेव्हा प्रतीकची आई बोलते, काय हो राजवाडे, तुम्ही यांची एवढी वकिली करताय, एवढी बाजू घेतायत, मग तुम्ही यांना पोलिसात कशाला टाकलं होतं, जेलमध्ये कशाला त्यांच्यावर केस केली होती? यांच्या घरातल्या छोट्या मुलीने खोटं तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला असं खोटं सांगून तुमच्याकडनं पैसे हडप करण्याचा प्रयत्न केला होता, आणि हिने तुमच्या वृद्धाश्रमाची जागा हडप केली. तेव्हा समर बोलतो की हे कोणी सांगितलं तुम्हाला? तेव्हा प्रतीकची आई बोलते, ते महत्त्वाचं नाही आहे. तेव्हा प्रतीकची आई बोलते, लग्न करताना सगळी तपास करावा लागतो राजवाडे साहेब. हे इतके खोटे माणसं, पैशासारखी हपापलेली माणसं लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात. तेव्हा स्वानंदीला इतकं वाईट वाटत असतं, ती तिच्या आईकडे बघत असते, तिच्या आईलाही शर्मेने मान खाली घालल्यासारखं होत असतं. अशी माणसं आम्हाला नको आहे समर राजवाडे, तुमच्याकडेच ठेवा. तेवढ्यात तिथे अंजली येते आणि अंजली बोलते, अहो तुम्ही काय म्हणतायत, ही जागा स्वानंदीने हडप केलेली नाही, उलट समर राजवाडे यांनीच ती वृद्धाश्रमाला कागदोपत्री दिली आहे. तेव्हा अंशू त्याच्या आईला बोलतो, क्या बात आहे मॉम, यालाच म्हणतात धमाका. तेव्हा मंदाकिनी येते आणि प्रतीकच्या आईला बोलते की मी तुमचे हात जोडते, तुम्हाला आमची स्वानंदी आवडली होती ना, तुम्ही म्हणाला होतात ना मुलगी चांगली, मग आपण साखरपुडा उरकून घेऊयात ना, बाकी सगळं नंतर बघूया. तेव्हा प्रतीकची आई बोलते, अहो 8 दिवसाची ओळख, त्यात आम्हाला कसं कळणार आहे मुलगी चांगली, दिसायला चांगली एवढंच फक्त. तेव्हा आम्हाला तुमचे पराक्रम माहीत नव्हते ना, आता आम्हाला दुसरी कुठलीही मुलगी करताना आम्ही सगळं बघून करणार आहे. अहो जेलपर्यंत जाऊन आले तुम्ही, अशी मुलगी कोण करणार आहे? समोर बोलतो, तुमचं गैरसमज होतं आहे हो, अहो आमची बहीण आम्ही त्यांच्या घरात दिली, असं असतं तर असं केलं असतं का? तेव्हा प्रतीकची आई बोलते, तुमचं ठीक आहे, तुम्ही माणसं विकत घ्याल आणि हे काय तुमच्या आयुष्यभर मिंदे बनून राहतील, पण आम्हाला नको असलेली मुलगी आयुष्यभर आमच्या घरात नको आहे अशी. प्रतीकची आई तिच्या नवऱ्याला विचारते की अहो तुम्हाला माहीत होतं का यातलं काही सगळं? तेव्हा ते बोलतात की नाही. तेव्हा ती बोलते की बघितलं, कोणालाच माहीत नव्हतं, अशी मुलगी आमच्या घरात नको आहे. तेव्हा समरची आजी बोलते, अहो असं नाही की वय झाल्यावर काही मुलींचे लग्न होत नाही का? तेव्हा प्रतीकची आई बोलते, ते आम्हाला माहीत नाही, आणि हिला लग्नानंतर मूल झालंच नाही तर 2-3 वर्षात ही 40शीच होईल, आणि मग नंतर तेव्हा सोडून द्यायचं का आम्ही? तेव्हा समरची आजी बोलते, अहो तुम्हाला मुलगी महत्त्वाची आहे सून म्हणून, की तिच्या पोटी येणारं मूल? तेव्हा प्रतीकची आई बोलते, आम्हाला आमच्या वंशाचा दिवा महत्त्वाचा आहे आणि ही मुलगी तो देऊ शकेल याची आम्हाला खात्री नाही. तेव्हा प्रतीक स्वानंदीला बोलतो, का अशी वागलीस गं? अगं गाणं गायलो मी, हृदय वसंत फुलताना, पायाला तेल आणलं, किती ओपन अप झालं तुझ्यासाठी, का अशी वागलीस गं? हृदय वसंत फुलता फुलता कोमेजला. तेव्हा प्रतीकची आई बोलते, काही नाही रे, लग्न जमत नसेल म्हणून असे वागले असतील हे. बरं झालं आपण वाचलो, लग्न होता होता, नाहीतर हे धोंड आपल्या गळ्यात पडलं असतं. चल आता आपल्याला हे लग्न नाही करायचं. तेव्हा प्रतीकची आई त्याचा हात धरते आणि त्याला ओढून घेऊन जात असते. तेव्हा स्वानंदीचे बाबा त्याचा हात पकडतात आणि बोलतात, थांबा ना, मी हवं तर हात जोडतो आणि साखरपुडा झाल्यावर मी स्वतः तुमच्या घरी येऊन बोलतो, पण असं जाऊ नका हो लग्न मोडून. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की हवं तर मी तुमच्या पाया पडतो. ते खाली वाकून खाली बसतात आणि बोलतात की अहो तिची काहीच चूक नाही, माझी मुलगी खोटारडी नाही आहे, जी काही चूक झाली ती आमची झाली, आम्हाला बोल लावा, पण माझी मुलगी तशी नाही हो, माझी मुलगी अहो तुमचं घर उजळवून टाकेल, पण तिला असं बोल लावू नका आणि लग्न मोडून जाऊ नका. स्वानंदीचे बाबा प्रतीकच्या पायावर आपला फेटा काढून ठेवतात, पाय पडतात, सगळे शॉक्ड होतात आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.